नमस्कार. पाहूयात शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी. J&K बँक जम्मू आणि काश्मीर बँकेला बाजार नियामक सेबीने ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्निंग लेटर जारी केले की जे MD आणि CEO यांच्या नियुक्तीसाठी उशिरा अर्ज केल्याबद्दल आहे. गुरुवारी J&K बँकेचा शेअर 3.24% वाढीसह 95 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. इंडियन बँकेने बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली आहे की विनोद कुमार यांची 16 जानेवारी 2025 पासून बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेचा शेअर गुरुवारी 4.81% वाढीसह 527.05 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. ॲक्सिस बँक डिसेंबर 2024 ला संपलेल्या तिमाहीत बँकेच्या नफ्यात आणि निव्वळ व्याज उत्पन्नात वाढ झाली आहे. बँकेचा नफा 3.8% वाढून 6,071 कोटींवरून 6,304 कोटींवर पोहोचलाय. तर बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न म्हणजेच NII 8.6% वाढून 12,532.2 कोटींवरून 13,606 कोटींपर्यंत पोहोचलाय. आर्थिक वर्ष 2024-25च्या जुलै सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत बँकेचे ग्रॉस NPA 1.44% वरून 1.46% पर्यंत वाढले. तर निव्वळ NPA म्हणजेच नेट NPA 0.34% वरून 0.35% पर्यंत वाढले. गुरुवारी ॲक्सिस बँकेचा शेअर 1.68% वाढीसह 1,044 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. इन्फोसिस वित्तीय वर्ष 2025च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये इन्फोसिसचे नफा आणि उत्पन्नात वाढ झाली आहे. इन्फोसिसचा नफा 4.6% वाढीसह 6,506 कोटींवरून 6,806 कोटींवर पोहोचलाय. तर इन्फोसिसचे उत्पन्न 1.8% वाढीसह 40,986 कोटींवरून 41,764 कोटींवर पोहोचले. गुरुवारी इन्फोसिसचा शेअर 1.52% घसरणीसह 1,920.05 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड वित्तीय वर्ष 2025च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीचा एकत्रित नफा 18,540 कोटी झालाय, जो मागील वर्षी याच तिमाहीत 17,265 कोटींपेक्षा 7.3% अधिक आहे. कंपनीने सांगितले की डिसेंबर तिमाहीत एकत्रित उत्पन्न 6.7% वाढून 2.40 लाख कोटी झाले, जे मागील वर्षी याच तिमाहीत 2.25 लाख कोटीपेक्षा जास्त आहे. तर वित्तीय वर्ष 2025च्या तिसऱ्या तिमाहीत O2C म्हणजे ऑइल टू केमिकल उत्पन्न 1.49 लाख कोटी झाले, जे मागील वर्षी याच तिमाहीत 1.41 लाख कोटी इतके होते. रिलायन्स रिटेलचे उत्पन्न डिसेंबर 2024 ला संपलेल्या तिमाहीत 90,351 कोटी झाले, जे मागील वर्षी याच तिमाहीत 83,040 कोटींपेक्षा 8.80% अधिक आहे. गुरुवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 1.82% वाढीसह 1,275 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. HFCL गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने 2,500 कोटींची ऑर्डर मिळाल्याची माहिती दिली आहे. HFCL ला BSNL कडून भारत नेट फेज 3 अंतर्गत पंजाब टेलिकॉम सर्कलमध्ये मिडल माईल नेटवर्कच्या डिझाईन, पुरवठा, बांधकाम, स्थापनेसह अपग्रेडेशन, ऑपरेशन आणि देखभाल यासाठी 2,501.3 कोटींचे ॲडव्हान्स वर्क ऑर्डर मिळाले आहे. गुरुवारी HFCLचा शेअर 5.66% वाढीसह 102.69 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. LTI माइंडट्री वित्तीय वर्ष 2025च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात तिमाही आधारावर घट झाली आहे. या कालावधीत कंपनीचा नफा 1,086.7 कोटींवर आला आहे, जो सप्टेंबर 2024 ला संपलेल्या तिमाहीत 1,251.6 कोटी इतका होता. कंपनीच्या नफ्यात ही घट 13.2% इतकी आहे. मात्र कंपनीच्या उत्पन्नात वाढ झाली. कंपनीचे उत्पन्न तिमाही आधारावर 9,432.9 कोटींवरून 9,761 कोटी झाले आहे. कंपनीच्या उत्पन्नात ही वाढ 2.4% इतकी आहे. गुरुवारी LTI माइंडट्रीचा शेअर 2.57% वाढीसह 5,987.60 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. हॅवेल्स इंडिया डिसेंबर 2024 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा 283 कोटींवर पोहोचलाय, जो मागील वर्षी याच तिमाहीमध्ये 288 कोटी इतका होता. कंपनीचे उत्पन्न 4,883 कोटी झाले, जे मागील वर्षी याच तिमाहीमध्ये 4,401 कोटी इतके होते. गुरुवारी हॅवेल्स इंडियाचा शेअर 2.71% वाढीसह 1,568.40 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. AIA इंजिनिअरिंग गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने माहिती दिली की कंपनी आपल्या उपकंपनीची
उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी $5 लाख गुंतवणार आहेत. कंपनी घाना आणि चीन येथे 1 लाख MTPA उत्पादन क्षमता वाढवणार आहे. गुरुवारी AIA इंजिनिअरिंगचा शेअर 1.73% वाढीसह 3,500 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये 5.81% घट झाली आहे. मोबिविक कंपनीने पिरामल फायनान्स सोबत भागीदारीची घोषणा केली आहे, ज्याद्वारे मोबिविक ग्राहकांना वैयक्तिक कर्जे म्हणजेच पर्सनल लोन उपलब्ध करून दिली जाणार आहेत. गुरुवारी मोबिविकचा शेअर 1.36% वाढीसह 472.90 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. BPCL कंपनीने SBI कन्सोर्टियम सोबत 31,802 कोटींच्या कर्ज करारावर स्वाक्षरी केली आहे. बीनामधील प्रकल्प योजनेसाठी ह्या कर्जाचा वापर करण्यात येणार आहे. या कन्सोर्टियममध्ये पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक यांचा समावेश आहे. गुरुवारी BPCLचा शेअर 0.43% वाढीसह 268.15 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. मास्टेक लिमिटेड कंपनीने उमंग नाहाटा यांची मास्टेक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून नियुक्ती केल्याची माहिती दिली आहे. गुरुवारी मास्टेक लिमिटेडचा शेअर 0.44% वाढीसह 2,741 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. स्पाइसजेट दिल्ली उच्च न्यायालयाने कंपनीला एका आठवड्यात 23 कोटी देण्याचे निर्देश दिले आहेत. कंपनीने ही रक्कम कर्जदारांना चुकते करणे आवश्यक आहे. न्यायालयाने 3 आठवड्यात 2.90 कोटी कोर्ट नोंदणी कक्षात ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. कर्जदारांनी दिल्ली उच्च न्यायालयात न भरणाऱ्या देयकांसाठी याचिका दाखल केली होती. गुरुवारी स्पाइसजेटचा शेअर 0.36% वाढीसह 50.02 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. PFC पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या उपकंपनी PFC कन्सल्टिंगने आपल्या 2 युनिट्स पॉवर ग्रिड आणि GR इन्फ्रा प्रोजेक्ट्सकडे हस्तांतरित केली आहेत. PFC कन्सल्टिंगने गदा सेकंड आणि कोप्पा सेकंड ट्रान्समिशन 13.23 कोटींना पॉवर ग्रिडकडे आणि बिजापूर रेंज ट्रान्समिशन 111.40 कोटींना GR इन्फ्रा प्रोजेक्ट्सकडे हस्तांतरित केले आहे. गुरुवारी PFC कंपनीचा शेअर 1.87% वाढीसह 435.55 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. मेट्रो ब्रँड्स तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 3.9% घटून 95 कोटी झालाय, जो मागील वर्षी याच तिमाहीमध्ये 98.8 कोटी इतका होता. याचवेळी कंपनीचे उत्पन्न 10.6% वाढून 703 कोटी झाले, जे मागील वर्षी याच तिमाहीमध्ये 635.5 कोटी इतके होते. एबिटा 13.1% वाढून 225 कोटी झालाय, तर एबिटा मार्जिन 32% पोहोचलाय, जो मागील वर्षी याच तिमाहीमध्ये 31.3% इतका होता. गुरुवारी कंपनीचा शेअर 1,220 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय.